स्वप्नाली, हे गे कैऱ्या आणल्यात, पन्हा बनवतेस? चालेल. उन्हाळा आल्यानंतर रानमेव्याची सुरुवात होते. तर आज आपण आणलेले आहेत कैऱ्या आणि कैऱ्यांपासून आपण बनवणार आहोत कैरीचा पन्हा. तर कैरी बघून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी आलं असेल ना, तर आता चला बनवूया पन्हा. तर कैरीला आधी स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर ते कट करून कुकरमध्ये 2 शिट्या घेऊन शिजवून घ्यायचे. त्यानंतर चालणीच्या साहाय्याने किंवा मिक्सरच्या साहाय्याने तुम्ही त्याचा पल्प काढू शकता. तर जेवढा पल्प निघेल तेवढाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे. आमचा 1 वाटी पल्प निघाला होता, त्यामुळे आम्ही 1 वाटी गूळ घेतला होता. तर तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही जास्त गूळ घेऊ शकता. त्यात 1 छोटा चम्मच जिरा पावडर, काला मिरी, काला मीठ आणि 1 मोठा चम्मच वेलची पूड टाकून 10 मिनिटासाठी कव्हर करा. म्हणजे तुमचा जो गूळ असेल तो पूर्ण विरघळून जाईल आणि 10 मिनिटानंतर तुमचा पल्प तयार आहे. तर मस्त ग्लासमध्ये बर्फ घ्या, 2 किंवा 3 चमचे पल्प टाका आणि थंड पाणी टाकून मिक्स करा आणि तुमचा कैरीचा पन्हा तयार आहे. तर तुम्ही जो हा पल्प केला होता तो तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर सुद्धा करू शकता. सो ट्राय करा आणि खाली कमेंट करून सांगा कसा झाला होता ते.